सध्या जोरदार चालू आहे। आणि आम्ही लग्नाला जात असताना मामांची माझी भेट झाली। बाया होती मानकुजी बाया ताकबाते। मामांना विचारलं मी काय कमी पडेल किंवा काय लागेल आपल्याला, तर मामांनी सांगितलं की मला आपल्या गोशाळेला चारा लागणार आहे, चाऱ्याची खरोखरच यावेळेस ऊन जास्त आहे। तर मी त्यांना सांगितलं तर फुलाची पाकळी आपण मामासाहेब इथं नक्की मदत करू। आमच्या ग्रुपमध्ये आणि माझ्या मागे जो माझा मित्र परिवार आहे आणि ओनली समाजसेवा संस्थेतले सदस्य आहेत, त्या सर्वांनी एकत्र येऊन ठरवलं की आपण इथं 1,01,000 रुपयाचा चारा आज इथं द्यायचा आहे। आणि त्यांच्यामुळंच हा उपक्रम यशस्वी होत आहे। फक्त मी निमित्त आहे, माझ्या मागचे हात जे आहेत सर्व हेच करतायत, फक्त मी निमित्त आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं मामाची टीम आणि आपले मस्के सर कुठे गेले मस्के सर, ह्या टीमचं खूप खूप अभिनंदन करतो। करावं तेवढं कौतुक खूपच आहे, एवढे बोलतो। आणि येणारा आमचा उपक्रम जूनमध्ये आता उलभगत सरांनी सांगितल्याप्रमाणे शैक्षणिकमध्ये आहे। 10वीचे जे गरजू मुलं आहेत त्या मुलांना आम्ही नवीन पाठ्यपुस्तक आणि वह्या देत आहोत 7 जूनच्या आसपास। धन्यवाद। जयंतीच्या निमित्तानं ओनली समाजसेवा बौद्ध संस्थेच्या वतीनं जाणीव गोशाळेला 1,01,000चा सुका चारा या ठिकाणी देण्यात येतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष व त्यांचे सर्व सहकारी, ओनली समाजसेवेचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित महिला पत्रकार माझे सहकारी मित्र। आज खरं म्हणजे तसं बघायला गेलं तर आज या कार्यक्रमाचा पाहुणा मंजूर असलो तर मी ओनली समाजसेवा संस्थेचा आणि जाणीव फाउंडेशन दोघांचा सदस्य त्यामुळे हा दुसऱ्या मला काय हरकत नाही। आणि आज ओनली समाजसेवा संस्थेबद्दल बोलायला तर बोलायसारखं भरपूर आहे। आता अगोदरच्या वक्त्याने सगळ्यांनी सांगितलेलंच आहे, परंतु आजचा हा जो कार्यक्रम आहे की गोशाळेसाठी चारा देणं हा अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी केलेला आहे। आणि मी तसे संस्था स्थापन झाल्यापासून जवळ हा कार्यक्रम म्हणजे संस्थेला पाहतोय की गोर गरीब दीन दलित सगळ्यांना ही संस्था काम करते। पण आज आपल्या मुखजनांसाठी उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन जो आज हा नानांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने हा कार्यक्रम केला त्याबद्दल मी माझ्या व्यक्तीच्या वतीनं त्यांचा आभार मानतो। आणि जाणीव फाउंडेशनच्या बद्दल बोलायचं झालं तर खरं म्हणजे जी सामाजिक जबाबदारी आहे खरं म्हणजे तेही संस्थेनं अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडले। आणि इतर सामाजिक संस्था आणि तुमच्या सामाजिक संस्थेचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणायला लागलं, कारण ही सामाजिक संस्था गोशाळेचं संगोपन करते। एक सामाजिक जाणीव ठेवून मागे या कार्यक्रमात बोललेलं की सामाजिक जाणीव ठेवून तुम्ही जाणीव फाउंडेशनचे काम अतिशय स्तुत्य आहे। तुमचंही सगळ्या मंडळाचं आणि सहकार्याचं आभार मानतो आणि मला बोलल्याबद्दल